आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली 6 वर्ष जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, त्याचप्रमाणे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत वेगवेगळी माहिती समभाग गुंतवणूक शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी देत असतो. त्यापैकी आजचा माझा विषय आहे निवृत्तीनंतर चांगलं उत्पन्न कसं मिळवावं. आता आजच ET ऑनलाईन म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स ऑनलाईनवरील एक बातमी वाचली की निवृत्त लोकांना, निवृत्त म्हणजे ज्याला आपण म्हणणार रिटायर्ड अथवा 60 वर्ष अधिक वयाच्या लोकांना अनेक बँका आता 7.25% व्याज देत आहेत वार्षिक. आता मी काही बँकेंची व्याज दर आत्ताच सगळं माझ्या स्टेटसला टाकलेलं आहे. पहिलं म्हणजे माझ्या स्टेटस तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या 9821150858 या व्हॉट्सअप क्रमांकाला आपण एक मेसेज पाठवावा, आपलं नाव आणि आपण कुठे राहता. तर मी तुमचं नाव सेव्ह केला तुम्हाला व्हॉट्सअप पाहता येईल. तर मी जे स्टेटसमध्ये टाकलं आहे ज्या बातमीवरून, त्याच्यात त्यांनी 4 बँकांची माहिती दिली. त्यातली पहिली बँक 8.25% देते, दुसरी बँक 8.15% आणि तिसरी आणि चौथी 8.88%. आता याच्या विरुद्ध मी काही दिवसांपासून अनेक कंपन्या किती देत आहेत, म्हणजे त्यांची शेअरची किंमत कितीने वाढते, तर हे सगळं देतो आहे. आता एका समभागाची मी आत्ता देतो आहे तुम्हाला. एक दिवसात काल तो 6.43% वाढला, एका वर्षात 20% वाढला, 2 वर्षात 502% वाढला, 3 वर्षात 857% वाढला. आता हे लक्षात घ्या, इथे 3 वर्षात 857% आणि ते बँकेत तुम्ही घातल्यावर तुम्हाला 8×24, 24 ते 26 पकडा, 26%. पण दुर्दैव काय माहिती आहे का, ते तुम्ही बँकेत टाकल्यावर तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष टाकावे लागतात. याचा अर्थ तुम्ही 3 वर्षाच्या आधी काढू शकत नाही आणि शेअर्समध्ये असलं सगळं नाही आहे. हे बघा, माझं काम आहे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगणं, दाखवणं, कुठे गुंतवायचं, कुठे जास्त तुम्हाला ROI मिळेल. ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, हे तुम्ही ठरवायचं, मी सांगणारा कोणी नाही आहे. तेव्हा आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो, आपणच विचार करा, आपल्याला 8% चालेल का आपल्याला 20, 30, 40% दर साल, दर शेकडा चालेल. नमस्कार, जय हो. पुन्हा असा विषय घेऊन परत भेटू.